वेलकम टू मेशू किचन। आज आपण लसूणी मेथीची रेसिपी बघणार आहोत। एकदम ढाबा स्टाईल बघणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने एका घरच्या साहित्यामध्ये होणार आहे। आणि तुम्ही एक चपातीऐवजी 2 चपाती खासाल एवढी चांगली लागते ही चवीला। आवडल्यास व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर टिप्स सांगणार आहे मी व्हिडिओच्या शेवटी। तर बघा, इथे 1 वाटी तीळ, त्याच वाटीने 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आणि पाव वाटी बेसन, हे 3 इन्ग्रेडियंट घेतले आणि लसणाचे काप करून घेतलेले आहे। मीडियम आकाराचा टमाटो आणि मीडियम आकाराचा कांदा आणि मेथीची एक जोडी घेतलेली आहे मोठी, छान स्वच्छ नीट करून आणि धुवून। तर मिक्सरमध्ये तीळ घेतलेले भाजलेले, 1 वाटी शेंगदाणे आणि थोडेसे लसणाचे काप, जिरं 1 चमचा आणि बेसन पीठ। याऐवजी तुम्ही चना डाळ पण घेऊ शकता किंवा डाळ पण घेऊ शकता भाजलेल्या फुटाण्याचं। तर मिक्सरला जाडसर वाढून त्याच्यात पाणी टाकलेलं आहे 1.5 कप आणि मग छान असं जाडसर बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता जी आपण मेथी कापायच्या पहिले धुवून घेतली होती स्वच्छ, ती छान बारीक चॉप करून घ्यायची। त्यामुळे आपण मेथी जेव्हा खाऊ ना तर असं ते दातात वगैरे अडकणार नाही। छान बारीक करून घेतली। कोणती पालेभाज्या शिजवायच्या आणि धुवायच्या पहिले छान नीट करून घ्यायच्या। तर 1 चमचा तेल, लसणाचे काप टाकलेले आहे मी आणि जिरं 1 चमचा, छान तेलात फ्राय करून घेऊया। छान सुगंध येत आहे, छान फ्राय झालेला आहे। तर छान फ्राय झाल्यानंतर आपण जी मेथी ही बारीक कापून घेतलेली आहे ना चिरून, ती थोडी थोडी करून छान मिक्स करून घेऊया। त्यामुळे आपल्या मेथीच्या भाजीला लसूणी मेथीचा स्वाद येईल आणि लसूण आपण वापर केला ना व्यवस्थित लांब लांब पाकळ्या की ते दिसेल सुद्धा। आणि लसूणी मेथीच्या भाजीचा खरा अर्थ तो होईल की आपण लसूणी मेथी थोडंसं मीठ बनवत आहोत। जरासं मीठ कमीच टाकायचं, कारण भाजीची क्वांटिटी ही शिजल्यानंतर कमी होते। छान भाजी आता शिजून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही क्वांटिटी आणि कलर आपल्या भाजीचा जशाला तसाच अवेलेबल हिरवा आहे। एका डिशमध्ये काढून घेत आहे। आपण ती काढलेली भाजी ही साईडला ठेवू। त्याच पातेल्यात मी तेल टाकलेलं आहे 1.25 चमचा। तेल तुम्ही थोडं फार कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। बारीक चॉप केलेला कांदा छान तेलात परतून घ्यायचा। तर हे लसूण चॉप केलेला टाकूया। 1 लाल मिर्च, ती सुद्धा फ्राय करून घेऊया। छान आता सोनेरी कलर होईपर्यंत आपण सर्व परतून घेतलेले जिन्नस। 1 चमचा धनेपूड, हळद, घरी बनवलेला मसाला, लाल तिखट चवीनुसार आणि काश्मीरी लाल तिखट, आणि छान हे सर्व परतून घ्यायचं। बारीक चॉप केलेला टमाटो, हवं तर तुम्ही टमाट्याची प्युरी सुद्धा टाकू शकता आणि छान मॅश करून घेऊया मसाले आणि टमाटर। थोडंसं चवीनुसार मीठ, मीठ हे कमीच टाकायचं। कस्तुरी मेथी हातावर बारीक करून टाकली, छान सुगंध येत आहे मसाल्याचा। सर्व छान परतून घ्यायचे 2 ते 3 मिनिट। गॅसचा पावरा मिडियमच ठेवला। मसाल्याने आपल्या सर्व तेल सोडलेलं आहे, त्यामुळे आपण जे मिक्सरला वाटण बनवलं होतं ते टाकूया आणि परतून घेऊया। तर छान ते वाटण आपलं मिक्स केलेलं आहे। छान ते पण 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे। तर त्यात मी 2 वाटी पाणी टाकलेलं आहे वाटण छान आता शिजून घेण्यासाठी। वाटण मी हे जाडसरच बनवलेलं आहे।
बघा छान वाटणसुद्धा शिजलेलं आहे, तेल सोडलेलं आहे. वाटण आपण खूप बारीक केलं असताना त्याला टेस्ट चांगली येणार नाही. तर ही परतून घेतलेली मेथी टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया. पुन्हा 2 ते 3 मिनिट शिजू देऊया आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण वाटणामुळं आपली भाजी घट्ट होऊन येते. तर आपल्याला जास्त घट्ट किंवा पतली नाही पाहिजे. बघा आता भाजीनं सुद्धा छान तेल सोडलेलं आहे. आता भाजी परफेक्ट शिजलेली आहे. कोथिंबीर सोडूया. छान आपली लसणी मेथी तयार झालेली आहे. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. आणि लसणी मेथी शिजवताना वाटण दरदरच बनवायचं आहे. आणि लसणी छान चॉप करून घ्यायचा, त्यामुळे खऱ्या अर्थाने लसणी मेथीलाही टेस्ट येते आणि छान रेसिपी बनते. व्हिडिओ आवडला तुम्ही कोणत्या सिटीतून बघत आहे मला कमेंट करून सांगा.